नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 17 मे 2025. तर आपल्या शेतकऱ्यांचा एक पहिला प्रश्न यायला लागला की आणि फोन सुद्धा येतात की भाऊ पाऊस कधी उघडणार, पाऊस येणार कधी ह्या येत नाही, पण भाऊ पाऊस कधी उघडणार. कारण पाऊस गेली 5 मे पासून सुरू काही भागामध्ये, काही ठिकाणी 1-2 दिवसांमध्ये, म्हणजे काही ठिकाणी वापसा पण नाही. आता पिकं आपल्या शेतकऱ्यांनी पिकं जे आता आधुनिक शेती निघाली आणि ह्या आधुनिक शेतीमध्ये पिकाचे टायमिंग जे आहे ते तंतोतंत झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्या शेतकऱ्यांनी काही पिकं केलेली आहेत, त्यामध्ये पिकं अशीत की ते आता म्हणजे ह्या पिरियडला काढणीला आलेली आहेत पिकं, आणि ते पिकं शेतकऱ्यांना आपल्याला काढून घ्यायची होती की ती 30 मेच्या अगोदर. पण मग आता फुल काढणीला पिकं आलेली आहेत आणि पाऊस जे आहे तो पाऊस पण सुरू आहे. आता पिकं काढता येत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान सुद्धा होत आहे. आणि ह्या अवकाळी स्वरूपाचा पाऊस, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येणं ही एक आतापर्यंत म्हणजे 5-10 वर्षांमध्ये असा पाऊस आलेलाच नव्हता. म्हणजे 7-10 मेच्या नंतर आणि 7 मेच्या अगोदर 2023मध्ये पाऊस पडलेला होता. अशा ह्याच पद्धतीचा पाऊस पडलेला होता 23मध्ये 7 मेच्या अगोदर, पण 1 मे पासून ते 7 मेच्या दरम्यान. पण हा 10 मे पासून पुढे पाऊस हा जास्त नव्हता. अशा पद्धतीचा पाऊस या 10 वर्षामध्ये पण पडलेला नव्हता. अशामुळे आणि हे पिकं जे असते ते उन्हाळी पिकं काढलेली येतात किंवा ते जूनच्या अगोदर, की म्हणजेच 15 मे किंवा 10 मे पासून पुढे सुरुवात होती. ते उन्हाळी पिकं आपण म्हणू शकतो त्याला. पण आता शेवटच्या पिरियडमध्ये काही पिकं जे असतात की ते थोडेफार उशिरा जरी झाले तर आपण लवकर काढून घेऊ. जसं 2-4 दिवस काम लवकर काढली तर भागते. अशा प्रकारे ते पिकं पेरलेली असतात. त्यामध्ये आता भुईमूग, कांदा, ऊसाची मशागत असेल, की ती ऊसाची मशागत करणंच राहिलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांचं बरंच. यामुळे सुद्धा मोठी नुकसान होतं. आणि जर पिकं जर काढली गेली नाही, पिकं काढायला अवधी जर पावसाने जर दिला नाही, तर पुढे पेरणी कशी करायची हा मोठा शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. पिकं जर काढली तर पेरणी होणार ना. जी पिकं काढली आणि जी पिकं जर काढली गेली नाही तर ते पेरणी होणार, आणि पिकाचं एक नुकसान आणि पेरणीला पण उशीर. त्यामध्ये शेत दुरुस्त कसं होणार. त्याच्यामध्ये खूप जर वाहुनी पाऊस पडला तर त्यामध्ये जे पिकाचं शेत आहे ते त्याच्यामध्ये वल खूप राहते आणि ते शेत जे आहे ते दुरुस्तच होत नाही, नीटच होत नाही. त्यामध्ये पाऊस जरी 2-4 दिवस किंवा 7-8 दिवस जरी पाऊस उघडला तर त्यामध्ये मोठं कठीण आहे की त्याच्यामध्ये वापसा होणं, की चांगली वापसा होण्यासाठी. कारण पहिलंच पाण्यावर शेत असतं आणि ते पाण्यावर जर जमीन जर असेल तर त्यामध्ये वापसा होत नाही लवकर. यामुळे खूप मोठ्या आपले शेतकरी जे आहे ते मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहेत. तर पण आपलं आता पुढच्या तर शेतकऱ्यांनो, पाऊस जे आहे आता 17 तारखेला पण पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा, आणि खानदेश, नाशिक विभागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस 22 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. पण 18 पासून पुढे मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून 18 पासून पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आहे तेच पाऊस वाढण्याची अजून खूप हेच पाऊस पडत आहे ते खूप, पण पाऊस बंद होणार नाही. एकच जर वाढण्याची पद्धत म्हणायची की पाऊस बंद होणार नाही. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये पुणे विभाग, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर आणि काय त्या सोलापूर, धाराशिव, बीडचा काही भाग, त्यामध्ये ह्या भाग आणि जालना, छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडत आहे. आणि ह्या भागातला पाऊस जे आहे तो 18 पासून पुढे सुद्धा पाऊस सुरू राहणार आहे. आणि हा पाऊस 22 तारखेपर्यंत पडणार आहे. ठिकठिकाणी त्यामध्ये पावसाचं क्षेत्र कमी जास्त आणि पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त असतं. हलका ते मध्यम तर काही ठिकाणी काहीच नाही, अशा पद्धतीचा सुद्धा पाऊस पडणार आहे. पण या पावसामुळे शेतकरी आता त्रस्त झालेले आहेत. कारण हा पाऊस हा डेली दररोज काही ठिकाणी पडत आहे, काही ठिकाणी अजून काहीच नाही पाऊस. ते चांगले शेतकरी सध्या त्यांची कामं उरकलेली आहेत. पण पाऊस जे आहे तो मात्र 23 तारखेपासून पुढे मात्र पाऊस उघडण्याची शक्यता आहे. बघा तुम्ही, 23 तारखेपासून पुढे काय होईल की एक चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामध्ये चक्रीवादळ तयार होत आहे बंगालच्या अरबी समुद्रामध्ये. बंगालच्या खाडीमधून त्याचं हे रूपांतर होऊन इकडे आहे आणि अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालं की त्यामुळे काय हवेचा वेग जे आहे त्या हवेचा वेग वाढून सगळं बाष्प जे आहे ते अरबी समुद्रामध्ये खेचली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला एक मोठे चांगलं म्हणायचं की त्यापासून एक पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये उघडण्याची शक्यता आहे. आणि ते बंगालच्या अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होईल ते त्याची दिशा जी असते ती पश्चिम दिशेला सरसा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय होणार आहे की आपल्या महाराष्ट्रावरचा जे पाऊस आहे तो कमी होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जवळपास 70-80% कमी होण्याची शक्यता आहे. आणि 23 पासून पुढे 23 पाऊस किती दिवस उघडणार, तो पाऊस जास्त साधारणतः 5-6 दिवस किंवा 7-8 दिवसपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत पाऊस उघडण्याची शक्यता आहे. म्हणजे 5-6 दिवस. या 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये
अत्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी असणार. आताचे जे पावसाचे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे, काही काही ठिकाणी वाहनी स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पण जो 23 पासून पुढे जो पाऊस आहे 23 ते 27 दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो मात्र पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत कमी होईल व क्वचितच एखाद दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, ते कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्येच. व इतर इकडे ज्या पाहिलं आपण तर आणि विदर्भाचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये मध्य महाराष्ट्र यामध्ये मात्र अत्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सतत पाऊस सुरू होता, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, हिंगोली, नांदेड, तसेच जळगाव, बुलढाणा, अमरावती विभाग या विभागामध्ये अत्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये माझं एक शेतकऱ्यांना एक दिलासा देऊ शकतो, पाऊस दिलासादायक राहू शकतो. त्यामध्ये आपल्याला शेतीची कामे करता येतील, नांगरटीला पाळी ही अशा प्रकारे राहण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर मावळी चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.